मित्रांनो, जादू ह्या पुस्तकातला आजचा आपला शेवटचा दिवस. जादू कधीही संपत नाही. माझ्या जीवनातील प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करते. पण दिवसभरात कोणत्याही प्रकारे कृतज्ञतेचं आचरण न करता यापूर्वी मी दिवस, महिने आणि वर्ष घालवली होती. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कृतज्ञता ही आता माझ्या व्यक्तिमत्वाचा अविभाग बनलेली आहे. ती माझ्या पेशींमध्ये भिनलेली आहे आणि माझ्या अंतर्मनाचा भाग झाली आहे. पण आपण कधी जगण्याच्या धावपळीत गुंतून गेलो आणि कृतज्ञतेचे आचरण करायला विसरलो तर कालांतराने ही जादू परत नाहीशी होते. माझ्या आयुष्यात मी या जादूचं पुरेसं आचरण करते हे जाणून घ्यायला की मला त्यामध्ये वाढ करणं आवश्यक आहे का मार्गदर्शक म्हणून माझ्या जीवनाकडे मी काळजीपूर्वक पाहते आणि मला जर त्यात तितकासा आनंद वाटत नाही असं जाणवलं तर मी कृतज्ञतेच्या आचरणात वाढ करते. जगताना काही विशिष्ट क्षेत्रात मला काही समस्या उद्भवायला लागल्या की असं वाटलं तर मी लगेच त्या क्षेत्रातील कृतज्ञतेच्या जादूमय आचरणात वाढ करते. फसव्या दिसण्याकडे आणि आता मी डोळे झाक करू शकत नाही. त्याऐवजी प्रत्येक परिस्थितीतील चांगुलपणाचा शोध आणि मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेत असते. कारण मला माहिती असतं की तो तिथे असतो आणि म्हणूनच त्यानंतर धुराचे वलय जसे हवेत विरून जाते तसे नको असलेल्या गोष्टी जेव्हा मी लहान लहान गोष्टीसाठी आभार मानू लागले तेव्हा मी अधिक कृतज्ञ झाले आणि माझ्या औदार्यात देखील वाढ झाली. असं घडण्याचं कारण म्हणजे आपण ज्याच्यावर लक्ष केंद्रित करतो त्यात वाढ होत राहते. तुम्ही जेव्हा आयुष्यातल्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तोही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो. माझ्या आयुष्यात असं काही घडलं तरी मी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला शिकले तेव्हा निरनिराळ्या संध्या मला उपलब्ध होऊ लागल्या. नातेसंबंध सुधारले, वाढू लागले. अगदी पैशाचा सुद्धा ओघ सुरू झाला. हे वाक्य आहे ओफ्रा विफ्रे, माध्यम तज्ज्ञ आणि महिला उद्योजक. कृतज्ञतेच्या आचरणाने तुम्ही या विश्वाच्या अचूक अशा सिद्धांताचा वापर करत आहात. हे विश्वाने तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि तिचा तुम्ही वापर करावा आणि तुमच्या आयुष्यात प्रगती करावी म्हणून ती तिथे अस्तित्वात आहे. विश्व आणि तुम्ही. कृतज्ञतेच्या साहाय्याने तुम्ही जर एका विशिष्ट पातळीवर पोहोचलात तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात अमर्याद विपुलता निर्माण होईल. या विश्वाशी किंवा तुम्हाला अधिक पसंत असलेल्या आत्म्याशी किंवा परमेश्वराशी तुमचं नातं कसं आहे आणि त्यानुसार तुम्ही कृतज्ञतेच्या या पातळीपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही या विश्वाचा तुमच्यापासून वेगळे काढून विचार करण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जेव्हा असा विचार करता तेव्हा तुमच्यावर आकाशाकडे पहा. ज्या अर्थी हे विश्व किंवा परमेश्वर निश्चितपणे तुमच्या वरती आहे त्या अर्थी ते तुमच्या खालीही असणार आहे, मागेही असणार आहे, शेजारी असणार आहे, ते प्रत्येक व्यक्तीत असणार आहे. याचाच अर्थ हे विश्व तुमच्यामध्ये सामावलेले आहे. खाली आहे तसंच वर आहे आणि जेवढे वर तेवढेच खाली. केवळ एवढ्या ज्ञानामुळे तुम्ही अनेक चमत्कार घडवू शकता. हे वाक्य मौल्यवान फलक यांचं आहे. इसवी सन पूर्व 5000 ते 3000 सुमारासचं. हे विश्व तुमच्यातच सामावलेलं आहे हे जेव्हा तुम्हाला समजतं आणि ते अगदी तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला आणखी भरभरून आयुष्य देण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी, आणखी प्रेम देण्यासाठी, आणखी सौंदर्य देण्यासाठी आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्यासाठी, हे जेव्हा तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्ही खरोखरच अगदी मनापासून तुम्हाला आयुष्यात जी प्रत्येक गोष्ट मिळालेली आहे त्यासाठी या विश्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आणि त्यातून तुमच्या या विश्वामध्ये एक वैयक्तिक नातेसंबंध तयार होतो. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल या विश्वाप्रती तुम्हाला जेवढी जास्त कृतज्ञता वाटते तेव्हा तुमचे या विश्वाबरोबरचे संबंध जास्त घनिष्ठ होत जातात आणि तेव्हाच कृतज्ञतेच्या जादूने तुम्ही अमर्याद विपुलतेच्या पातळीपर्यंत पोहोचू शकता. कृतज्ञतेच्या जादूसाठी तुम्ही तुमचं हृदय आणि मन संपूर्णतया खुलं ठेवलं की त्यामुळे तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला स्पर्श करू शकता. तुम्ही या विश्वाचे मित्रच होऊन जाता आणि या पृथ्वीवरचे अमर्याद आशीर्वाद मिळवून देण्याचे तुम्ही एक माध्यम बनता. तुम्ही जेव्हा या विश्वाच्या निकट जाता तेव्हा तुमचे त्याच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित होतात आणि या विश्वाशी साधलेले
ही जवळीक तुम्हाला जेव्हा तुमच्यामध्ये जाणवते त्या क्षणापासून हे जग तुमचे होते आणि तिथं कोणतीच गोष्ट अशी राहत नाही की जी तुम्ही असू शकत नाही, मिळवू शकत नाही किंवा करू शकत नाही. कृतज्ञता हेच उत्तर आणि हाच उपाय. तुटलेले किंवा बिघडलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी, आरोग्याच्या तक्रारी, पैशाच्या कटकटी, दुःख यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञतेमुळे भीती, चिंता, दुःख, उदासीनता दूर होते आणि ती आपल्या आयुष्यात आनंद, स्पष्टता, सहनशीलता, दयाळूपणा, अनुकंपा, समज आणि मनाची शांती निर्माण करते. कृतज्ञता तुमच्या समस्यावर तोडगा काढते, संधी निर्माण करते. तिच्या सहाय्याने तुमची स्वप्नांची पूर्ती पूर्ण करू शकता. प्रत्येक यशामागे कृतज्ञता असते. न्यूटन आणि आईन्स्टाईन यासारख्या थोर वैज्ञानिकांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केल्याप्रमाणे कृतज्ञता अनेक नव्या कल्पनांना आणि शोधांना दरवाजे खुले करते. कल्पना करा की प्रत्येक वैज्ञानिकाने त्याच्या पावलावर पाऊल टाकले तर या जगात समजदारीची, विकासाची आणि प्रगतीची नवे क्षेत्र खुलते आणि विकासाला गती दिली जाईल. सध्याच्या मर्यादा ओलांडल्या जाऊन तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, औषधे, मानसशास्त्र, खगोलशास्त्र किंवा प्रत्येक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जीवन बदलून टाकणारे शोध लावले जाते. शाळांमध्ये कृतज्ञता हा विषय जर अनिवार्य करण्यात आला तर आपल्याला दिमागदार काम करणारी, नवे शोध लावणारी, आपापसातील मतभेद नष्ट करणारी, युद्धांचा शेवट करणारी आणि जगामध्ये शांतता आणणारी आणि या सगळ्यांमधून आपली संस्कृती पुढे नेणारी मुलांची नवी पिढी पाहायला मिळेल. ज्या राष्ट्राचे नेते आणि लोक सर्वात जास्त कृतज्ञ असतील तेच भविष्यात जगाचे नेतृत्व करतील. ज्या राष्ट्रातील लोक कृतज्ञता व्यक्त करतील त्यांच्या कृतज्ञतेमुळे त्या देशातील आजार आणि रोगराईला लक्षणीयरित्या आळा बसेल आणि त्या देशाची भरभराट होईल. लोक श्रीमंत होतील, व्यवसाय, उद्योग आणि उत्पादनात वाढ होईल. आनंद आणि शांतता ही त्या राष्ट्राची भूषणे ठरतील. गरिबी नाहीशी होईल. एकही व्यक्ती भुकेली राहणार नाही, कारण कृतज्ञ राष्ट्र असं कधीच घडू देणार नाही. जितक्या जास्त लोकांना कृतज्ञतेची जादुई शक्तीचा शोध लागेल तितका तिचा जगभर प्रसार होत राहील आणि एकदा का तिच्या कक्षा रुंदावल्या की कृतज्ञतेची क्रांतीच घडून येईल. जादूला सतत तुमच्या बरोबर ठेवा. तुम्ही जिथे जाल तिथे कृतज्ञतेला बरोबर घेऊन जा. तुमची स्वप्न साकार करण्यासाठी कृतज्ञतेची जादू तुमच्या भाव व भावनांमध्ये, तुम्हाला सामना करावा लागणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये, तुमच्या कृतीमध्ये आणि तुमच्या जीवनातील परिस्थितीमध्ये पूर्णपणे भिनू द्या. भविष्यात तुमच्या जीवनात एखादा आव्हानात्मक प्रसंग अचानक उद्भवला आणि त्याच्यावर तुमचं काही नियंत्रण नाही असं तुम्हाला वाटायला लागलं. तुमचं आता नुकसान होणार आहे आणि तुम्हाला आता काय करायचं हे कळत नाही. अशा वेळी चिंता आणि भीती वाटून घेण्यापेक्षा कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीकडे वळा आणि तुमच्या आयुष्यातल्या याशिवाय इतर प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आयुष्यातल्या भलेपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आव्हानात्मक प्रसंगातील आजूबाजूच्या परिस्थितीने जादूनी बदल घडून येईल. आम्ही त्याला म्हणजे माणसाला मार्ग दाखवला आहे. आता त्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त करायची की कृतज्ञता हा त्याचा प्रश्न आहे. हे संपूर्णतः त्याच्या इच्छेवर अवलंबून राहील. हे वाक्य आहे कुराण इथलं. आभारी आहे हे शब्द, जादूचे शब्द उच्चारा, ते मोठ्याने म्हणा. घराच्या छपरावर उभे राहून ओरडून म्हणा, नाही जमलं तर मनातल्या मनात म्हणा किंवा ते तुमच्या हृदयात जाणवू द्या. पण आजपासून यापुढे कृतज्ञता आणि तिची जादूची शक्ती कायम तुमच्याजवळ ठेवा. विपुलता आणि आनंद याने भरलेले जादूमय आयुष्य तुम्हाला मिळावं यासाठी आणखी काय करायला हवं? उत्तर तुमच्या ओठावर आहे. ते तुमच्या हृदयात, अंतःकरणात दडलेलं आहे आणि ते तुम्ही कशा प्रकारे उच्चारता हे ऐकण्यासाठी ते तयार आहे, वाट पाहत आहे. उत्तर आहे जादू, कृतज्ञतेची जादू. मित्रांनो, यानंतर सतत कृतज्ञता आपल्यासोबत ठेवा. आणि हे इथे आपलं संपलेलं आहे. पुस्तक वाचन संपलेलं आहे, पण कृतज्ञतेची जादू इथून आता नव्याने सुरू होत आहे.
एवढे सगळे एपिसोड तुम्ही रेग्युलर अभ्यास केला आणि ऐकलं त्याबद्दल अतिशय अतिशय मनापासून मी आपले आभार मानते. आभारी आहे. नमस्कार.